नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की शुभंकर स्वराला म्हणतो, बाळा, तुला जर माझ्याजवळच राहायचं होतं तर त्या दिवशीच का नाही सांगितलं पोलिसांना? मग तेव्हा का बोलली नाही? तू कुणाला घाबरतेस का? तर लगेच स्वरा म्हणते, नाही दाढीवाले काका, मला आज तुम्हाला एक सत्य सांगायचे आहे. तर लगेच शुभंकर म्हणतो, बाळा, तू मला अजून घाबरतेस का? तू मला अजून दाढीवाले काकाच म्हणते. तुला त्या मल्हार गुरुजींनी सांगितले की काय असे म्हणायला? तर त्यावर स्वरा म्हणते, नाही, मी तुम्हाला आज एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. मला फक्त तुमच्या एकट्याशीच महत्त्वाचं बोलायचं आहे. तर लगेच शुभंकर म्हणतो की ठीक आहे बाळा, तुला जे काही सांगायचे ते तू मला सांगू शकते. तर लगेच स्वरा म्हणते, हो, परंतु मी तुम्हाला हे सर्व एकट्याला सांगणार आहे. तर लगेच शुभंकर अभिजितकडे बघतो आणि त्याला तिथून बाहेर जायला सांगतो. तर लगेच स्वराला म्हणतो, बाळा, आता सांग, तुला काय सांगायचे? त्यावर स्वरा म्हणते, ठीक आहे, मी तुम्हाला सांगते, परंतु तुम्ही मला एक वचन द्या. मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्ही कुणाला सांगणार नाही, असे शुभंकरकडून वचन घेते. तर लगेच शुभंकर म्हणतो, ठीक आहे बाळा, मी कुणालाच सांगणार नाही, बोल आता तू. तर लगेच स्वरा म्हणते, दाढीवाले काका, तुम्ही माझे बाबा नाहीत. माझे बाबा मल्हार गुरुजी आहेत, मल्हार कामत. तर हे ऐकून शुभंकरला खूप मोठा धक्का बसतो. त्यावर लगेच शुभंकर म्हणतो, म्हणजे तुला हे सर्व त्या मल्हार गुरुजीने करायला सांगितले आहे ना? कुणाच्या दबावाखाली तू हे सर्व करत आहे, मला सांग बाळा. तर लगेच स्वरा म्हणते, नाही, मी कुणाच्याही दबावाखाली सांगत नाही. मी तुम्हाला सत्य सांगते. मी शुभंकर ठाकूर यांची मुलगी नसून मल्हार कामत आणि वैदेहीची मुलगी आहे. बाबांचं माझ्या आईबरोबर लग्न झालं होतं आणि मी त्यांची मुलगी आहे. परंतु अजूनही बाबांना ही गोष्ट माहिती नाही आणि मनुका काकू आणि पिहू यांनाही काहीच माहिती नाही. असा खूप मोठा सत्याचा उलगडा आता स्वराने शुभंकरकडे केलेला असतो. तर हे ऐकून शुभंकरला खूप मोठा धक्का बसतो. तो लगेच स्वरापासून बाजूला जातो. तर लगेच स्वरा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, दाढीवाले काका, खरंच तुम्ही माझे बाबा नाही आहात. तर लगेच शुभंकर म्हणतो, म्हणजे तू हे सर्व खोटं बोलते ना? बोल ना बाळा. व लगेच तिच्यापासून बाजूला होतो. तर लगेच स्वरा म्हणते, दाढीवाले काका, इकडे बघा ना, प्लीज तुम्ही माझं ऐका. मी जे बोलते आहे ते खरं आहे. मी तुमची मुलगी नाहीये. मग लगेच शुभंकर म्हणतो, मग बाळा, तू इतक्या दिवस हे सर्व का नाही सांगितले? का गप्प बसती? त्यावर लगेच स्वरा म्हणते, मी आजही हे तुम्हाला सांगितलं नसतं, परंतु मनुका काकूने धमकी दिली आहे की तुझ्या खऱ्या बाबांना मारून टाकेल, असे ती म्हणते. स्वराचे हे बोलणे ऐकून शुभंकरला खात्री पडते की हा सर्व डाव मोनिकाचाच आहे. लगेच त्याला स्वराच्या बोलण्यावरती विश्वास बसतो. तर लगेच स्वरा म्हणते, दाढीवाले काका, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का? फक्त मोनिका काकू, पिहू आणि बाबांना सोडून सर्वांना घरात माहिती आहे की मी त्यांची मुलगी आहे. तर लगेच मी तुम्हाला सांगते की मनुका काकूने मला एक व्हिडिओ दाखवला. त्यात माझ्या बाबांचा ॲक्सिडेंट झालेला आहे असे दाखवले. तिने मला सांगितले की तू जर असे केले नाही तर मी खरोखर तुझ्या बाबांचा असा ॲक्सिडेंट घडवून आणेल. तर हे ऐकून शुभंकरला लगेच मोनिकावर संशय येतो आणि त्याला सर्व काही स्वराचे बोलणे पडते. मग लगेच शुभंकरला मोनिकाचा डाव कळतो. तर लगेच शुभंकर म्हणतो, म्हणजे म्हणूनच या लोकांनी ही DNA टेस्ट वगैरे करायला लावली की काय? आणि तू तर मला लगेच बाबा म्हटली. तर लगेच स्वरा म्हणते, तुमची हे जे काही DNA टेस्ट आहे ना, ते तुमची आणि माझी एक होऊच शकत नाही, कारण मी तुमची मुलगीच नाहीये. तर लगेच शुभंकरला कळते की मोनिकाने हा सर्व डाव केलेला आहे. तर स्वरा म्हणते, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही हे मनुका काकूला सांगू नका, नाहीतर ती खरंच माझ्या बाबांना मारेल. त्यावर शुभंकर म्हणतो, नाही, मी आता तुला न्याय मिळवून देणार आहे. तर स्वरा म्हणते, दरवेळेस मोनिका काकूला माझा खूप राग यायचा. ती दरवेळेस मला घरातून बाहेर काढायची, परंतु प्रत्येक वेळेस मल्हार गुरुजी मला घरात घेऊन यायचे. त्यामुळे तिला खूपच राग यायचा. तिला वाटायचं माझ्यामुळे पिहूला त्रास होतोय, परंतु मी कधीही तिला काहीच त्रास दिला नाही. परंतु मनुका काकूला का असं वाटतंय का माहिती? आणि पिहू ही एकदम चांगली मुलगी आहे, एकदम तुमच्या वाणी. तर हे ऐकून शुभंकरला खूप आनंद होतो. लगेच शुभंकरला कळते की पिहू ही त्याची मुलगी आहे. तर तो लगेच समजून घेतो की मोनिकाने हे सर्व सत्य लपवण्यासाठी हे सर्व काही केलेले असते. तर लगेच शुभंकर स्वराला म्हणतो, हे बघ बाळा, आता मी तुला न्याय मिळवून देणार आहे. त्यासाठी तुला मी जे सांगेल तेच करावे लागेल. तर स्वरा म्हणते, ठीक आहे. तर शुभंकर म्हणतो, आता मी एकटाच मल्हार गुरुजीकडे जाणार आहे, तू इथेच थांब.
मला तू जे काही सांगितलेले आहे ते सर्व सत्य पटलेले आहे आणि आता मी हेच मल्हार गुरुजीला सर्व सत्य सांगणार आहे. परंतु मला येऊपर्यंत तुला इथेच थांबावं लागेल. तर स्वरा लगेच शुभंकरला प्रॉमिस करते, दाढीवाले काका तुम्हाला येऊपर्यंत मी इथेच थांबणार आणि लगेच शुभंकरला मिठी मारते. तर लगेच शुभंकर मल्हार गुरुजीकडे जाण्यासाठी निघतो आणि जाताना तो स्वराच्या फोटोकडे बघत असतो आणि त्या फोटोकडे बघत म्हणतो, आपल्यामुळे या निरागस मुलीला खूपच त्रास झालेला आहे, त्यामुळे आता पास झाले, आता हिला न्याय मिळवून द्यायचा आहे असे म्हणतो व लगेच मल्हारकडे निघायला लागतो. तर इकडे मल्हारकडे सर्व घराची झडती झालेली असते. तर लगेच विजय म्हणतो, सापडली का स्वरा तुम्हाला? नाही ना? मग आता त्या शुभंकरच्या हॉटेलची जाऊन चौकशी करा, बघा तिथे स्वरा असेल नक्की. त्यावर लगेच मंजुळा म्हणते, आपल्या मागेच ते शुभंकर ठाकूर होते, परंतु कुठे गेले? आपल्याला नक्की स्वरा त्यांच्याकडेच सापडेल, चला आपण तिथे झडती करूया. तर लगेच सर्वजण शुभंकरच्या घरी जायला निघतात. तर लगेच मोनिका म्हणते, अरे वा, इतक्या वेळ तर सनी स्वराला घेऊन ला निघाला पण असेल, आता यांच्या हाती काहीच लागणार नाही, जा, असे मनोमनी हसत म्हणत असते व स्वतःलाच म्हणते, वा मोनिका वा, मस्त खेळ खेळली. तर इकडे शुभंकर हा बाहेर निघतो. तर लगेच अभिजित म्हणतो, चल शुभंकर निघायचंय ना? तर लगेच शुभंकर म्हणतो, नाही, या लोकांनी बापलेकीच्या नात्याचा खेळ चालवला आहे, त्यामुळे आता सगळं थांबवायचं आहे. मी तुला सर्व काही आल्यावर सांगतो, परंतु आता मला जायचे आहे. त्या मोनिकाला आणि विक्रमला चांगलाच धडा शिकवायचा आहे. बापलेकीच्या नात्याचा खेळ मांडला आहे त्यांनी, त्यामुळे सगळं काही मिटवायचं आहे, मला आज न्याय मिळवायचा आहे असे म्हणतो व लगेच तिथून जायला निघतो. परंतु अभिजितला मात्र काही कळत नाही नेमकं काय झालेलं आहे. परंतु त्याला एवढे समजलेले असते की स्वरा ही शुभंकरची मुलगी नाही आणि लगेच तो शुभंकरच्या हातात बंदूक पाहून म्हणतो, प्लीज शुभंकर जाऊ नको, थांब, असा आताताईपणा करू नको. परंतु लगेच शुभंकर म्हणतो, नाही, मला आज जावंच लागेल, आता खूप झालेलं आहे, आता न्यायनिवाडा झालाच पाहिजे असे म्हणून घराबाहेर पडतो. तेवढ्यात मल्हारही त्याच्या घराबाहेर येतो आणि शुभंकरला तिथून जाताना बघतो. तर लगेच मल्हार म्हणतो, म्हणजे याच्याच गाडीत स्वरा असेल, मला याच्या मागे जावे लागेल. तर हे सर्व वॉचमन बघतो आणि वॉचमन म्हणतो, मला हे सर्व अभिजितला जाऊन सांगावं लागेल. तो सर्व काही अभिजितला जाऊन सांगतो की मल्हार कामतही शुभंकरच्या मागे गेलेले आहे. तर इकडे श्यामल विक्रमच्या घरी आलेली असते. तर विक्रम तिला चेक देतो. तर श्यामल म्हणते, तुमचं हे घर केवढ्याचं असेल बरं? तर लगेच विक्रम म्हणतो, ए बाई, काहीही बडबड करू नको आपली. तर लगेच श्यामल म्हणते, मला हे तुमचं घर विकत घ्यायचं आहे. हे ऐकून विक्रमला श्यामलचा खूप राग येतो. तो लगेच तिला तिथून निघून जायला लागतो. तेवढ्यात मोनिकाचा त्याला फोन येतो आणि म्हणतो, डॅडा, आपल्याला शनीने भेटायला बोलवलेलं आहे, चल पटकन. तर इकडे स्वरा मल्हार गुरुजीचा फोटो हातात घेऊन बघत असते. तर लगेच तिच्या हातातून फोटो खाली पडतो आणि तो फुटतो. तर तिला समजत नाही हे सर्व काय चालू आहे, आता काय होणार आहे. तर मित्रांनो, पुढील भागात सनीने मोनिकाला भेटण्यासाठी बोलवलेले असते. तर लगेच सनी मोनिकाला म्हणतो, तू मला फसवलेलं आहे, पिहू ही माझी मुलगी आहे, एवढं मोठं सत्य तू माझ्यापासून लपवलेलं आहे, त्यामुळे आता मी तुला सोडणार नाही असे म्हणतो आणि दोघांमध्ये खूप झटापटी होतात. तर त्या झटापटीत नेमकं बंदुकीची गोळी सुटते आणि आता गोळी कुणाला लागणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर मित्रांनो, अशाच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.